पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। हवामानात थंडी वाढणार पण शिंदखेड्यात राजकारण तापणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिंदखेडा नगरपंचायतीतील राजकीय वातावरण तापू लागले। निवडणुकीस 2 दिवस उलटून गेले तरी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। यामागे इच्छुक उमेदवारांकडून तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेली जोरदार हालचाल आणि सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची जुळवाजुळव मनधरणीचा जोर असल्याची चर्चा आहे। शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक रंगतदार होणार हे चित्र पहिल्याच टप्प्यात दिसून आले। काहींचं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षात शहरात विकास कामं झाली, तर काहींचं मत आहे की अनेक प्रकल्प कागदावरच अडकले। त्यामुळे या निवडणुकीत विकास विरुद्ध अपूर्णता अशी लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। भाजपाकडे शहरातील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मागील काही दिवसात भाजपात अनेक नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून शेकडो कार्यकर्ते पक्षात दाखल झाले आहेत। त्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे। प्रत्येक प्रभागात एकाच जागेसाठी अनेक दावेदार असल्यानं काहींना तिकीट न मिळाल्यास नाराजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भाजपसाठी हे मोठं आवाहन ठरणार आहे, कारण तिकीट वाटपात जुने कार्यकर्ते आणि नवप्रवेशित यांच्यात तोल साधणं सोपं नसणार आहे। नगरसेवकांप्रमाणेच नगराध्यक्ष पदासाठी ही शिंदखेड्यात चुरस वाढली आहे। या पदासाठी भाजपाकडून तब्बल 5 इच्छुक पुढे आले असून त्यापैकी 2 नावं शहरात विशेष चर्चेत आहेत। माजी नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे आणि पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीय मीराताई मनोहर पाटील या दोघांपैकी नेमकं कुणाला भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळते याकडे शहरातील सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी शिंदखेडा शहराला नवीन चेहरा हवा अशी चर्चा गाजल्यानंतर या निवडणुकीत नेतृत्व बदलाचीही शक्यता बोलली जाते आहे। आगामी काही दिवसात भाजपाचे ज्येष्ठ आणि पालकमंत्री यांचा निर्णय काय ठरणार, कुणाची वर्णी लागणार हे शहराच्या राजकीय तापमानाला अधिक उष्णता देणारं ठरणार आहे। थंडी असली तरी शिंदखेड्याच्या राजकारणात तापमान उसळलंय आणि ही उष्णता आता निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी वाढणार हे निश्चित आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। या शहराचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल, शहराचा सगळ्या बाजूने कसा विकास करता येईल हे करणारा आपल्याला तो नगराध्यक्ष पाहिजे। तो नगराध्यक्ष असा पाहिजे की या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी किंवा तरुण हे कोणी ग्रॅज्युएशन झालेले आहे, कोणी शिक्षण घेऊन पडलेले आहे, कोणी डिप्लोमा झाले, कोणी काही वेगवेगळ्या डिग्र्या संपादन करून ते आज वनवन फिरतायत। तर अशा या तरुणांचा विचार करणारा नगराध्यक्ष पाहिजे। प्रत्येक भागामध्ये स्वच्छतेचे काम कसं होईल ते बघायला पाहिजे। सगळ्यांना जास्तीत जास्त सेवा ही या नगरपंचायत पासून कशी मिळेल ह्याचा साधणारा आपल्याला पाहिजे आणि जास्तीत जास्त रोज आपल्या सगळ्या प्रभागात सगळ्यांच्या नगरसेवकांना घेऊन व त्यांच्या अडीअडचणी काय आहेत त्यात आपल्याला मांडतील, त्यांच्या त्या अडीअडचणी पण सोडवणारा असे आपल्याला नगराध्यक्ष पाहिजे। या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त कामं माझ्या हातून कशी होतील, मग ते सामाजिक असो, धार्मिक असो, कोणत्याही प्रकारचं कार्य असो ते माझ्या हातून चांगल्यात चांगली कसं घडेल हे त्याने तो विकास करणारा असा हा नगरसेवक जर असला तर खरंच नगरसेवक तो प्रभाग एक चांगला सगळ्या प्रकाराने सुसज्जित आणि चांगला असा राहील असं त्या विचार करणारा एक नगरसेवक जर सगळ्यांनी त्याची हे केले, निवड केली तर असा माणूस जर आपण निवडला तर खरंच त्या प्रभागाचं एक भाग्यच समजावं लागेल। तसंच आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।